गुड मॉर्निंग सगळ्यांना. ही आहे गावची सकाळ. मुली मस्त उठून एन्जॉय करत होत्या. त्यांना गावाला आल्यामुळे छान वाटत होतं आणि इकडे वातावरणही खूप छान झालं होतं. आज ऊन तसं थोडं कमीच होतं कारण की आभाळ आलं होतं आणि मग प्रणालीनं मी बॅग आणायला सांगितली म्हणून त्या अशा रुसल्या होत्या कारण आम्ही त्यांना घेऊन गावात जात नव्हतो. कारण की आज आम्हाला करायची होती थोडीशी शॉपिंग. आमच्या आहोंचा बर्थडे आणि नंदेची अॅनिव्हर्सरी. मग हे सेलिब्रेशन करायचं तर थोडी डेकोरेशनचं सामान वगैरे आणायचं होतं. काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही गाडीवरती निघालो. मग गाडीवरती गेलो आणि ननंदबाईच्या घरी थोडंसं बसून नंतर गेलो शॉपिंगला. इकडे आम्ही थोड्या साड्या वगैरे बघितल्या, घेतल्या आणि नंतर रिटर्न घरी आलो सगळं बिर्याणीचं सामान घेऊन, कारण की आम्ही बिर्याणी घरीच बनवणार होतो. ननंदबाई आमच्या छान बिर्याणी बनवतात, त्यांच्या हातची टेस्ट सगळ्यांना आवडते. आलो तर इकडे मुलांचा गोंधळ चालू होता की कसं काय एवढा लेट केला, का आमच्यासाठी काय आणलं, त्यांचा एकच प्रश्न असतो. मग इथे आम्ही कांदा वगैरे कट करायला घेतला कारण की तयारी करायला वेळ लागणार होता आणि वातावरण पावसाचं झालं असल्यामुळे पटपट करून घ्यायचं होतं. सगळे मिळून तयारी करण्यात एक वेगळीच मजा असते. तरी तयारी करून भात शिजायला टाकायला रात्रच झाली आणि भात शिजायला टाकला तोपर्यंत इकडे मुलींनी छान असं डेकोरेशन केलं होतं. मला नक्की कमेंट करा की डेकोरेशन कसं झालं आहे. घरीच आम्ही हे डेकोरेशन मस्तपैकी केलं. तोपर्यंत आमच्या ओजेवाडींच्या ताईही आल्या होत्या आणि त्यांना आम्ही म्हणत होतो की एवढा लेट कसं काय केला, थोडंसं लवकर यायचं वगैरे. आणि पोरी त्यांना भेटत होत्या की बाबा सगळे आलेत आणि मग ह्या उत्सव मूर्ती आल्या की त्यांचाही आज अॅनिव्हर्सरी होती आणि त्याचंही सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून दाजी आणि ताईंना दोघांनाही बोलवलं होतं. ते मस्तपैकी असे लेट आले होते थोडेसे, पण ठीक आहे, लेट पण थेट. मग त्यानंतर इकडे आम्ही फायनल टच देत होतो बिर्याणीला. बिर्याणीचं सगळं लेअर्स वगैरे लावून त्याला चुलीवरती ठेवायचं होतं आणि बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. तर मी असं बघा, मी फक्त हातात घेऊन करते, खऱ्या करणाऱ्या तर याच आहेत. यांनी मस्तपैकी छान अशी बिर्याणी केली होती, ज्याला खूप भारी टेस्ट आली होती. आणि इकडे तोपर्यंत आम्ही डेकोरेशनचं तयारी केली, सगळे जमा झाले होते केक कटिंग साठी. आणि फायनली मग आम्ही म्हटलं की चला आता सेलिब्रेट करूया. आणि आमच्या अहो आले, त्यांना मस्तपैकी असे गुलाबाची फुलं दिली आणि तेही खुश झाले होते यावेळेस फॅमिली सोबत सेलिब्रेट करतायत म्हणून. एक एक करून त्यांना ओवाळलं, अॅनिव्हर्सरी केली आणि नंतर बर्थडे केला. आणि मग काय, फायनली काहीतरी गोंधळ तर व्हायलाच पाहिजे. मग लाईट गेली आणि ही वायर तुटली. मग ही वायर नीट करत होते सगळेजण बाहेर, तोपर्यंत आम्ही असे खाली बसलो होतो, खूप गरम होतोय म्हणून. मस्तपैकी वारा वगैरे घेत रात्रीच्या 1 वाजता आम्ही असं गप्पा मारत होतो कारण लाईट नसल्यामुळे खूप गरम होत होतं. आणि चला मग आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू, बाय.